रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्या प्रमाणे मेडिकलमध्ये गेलो आणि थोडे पेशंट पण करून घेतले. तेवढ्यात तुषार भाऊ आला होता औषधी घ्यायला, कारण त्याच्या मेडिकलच्या औषधी संपल्या होत्या आणि सगळी मंडळी बाहेर उभी होती. मी बाहेर आलो आणि तेवढ्यात काका कॅलेंडर पाहत होते. काकाला म्हटलं काय पाहत आहे, तर काका म्हणे या महिन्यामध्ये रविवार किती आहेत ते पाहत आहे म्हणे. वो अलग ही लेवल का बंदा था. आणि मग मेडिकलमध्ये बसून बसून बोर झालो होतो, पण नाही होते. मग मी गेलो आपल्या गावच्या एक चक्कर मारायला. सगळे माझ्याकडे पाहत होते जसं मी काही एक सेलिब्रिटी आहो. मस्त जोक मारा रे, या हसरे हलकट. म्हणून मित्रांनो, कामाचं टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा थोडा कामाला ब्रेक घ्या आणि फिरून या आणि वापस या फुल जोश मध्ये काम करा. अबे साले. जेवण करायला घरी आलो होतो. आता जेवण करून मेडिकलकडे जाता जाता पंकज भाऊला भेटलो आणि मेडिकल मध्ये आलो. तेवढ्यात आपल्याला भेटायला आपले लहान भाऊ आले होते आणि मग मी नगर परिषद मध्ये गेलो. थोडं काम कशाचं होतं हे तुम्हाला लवकरच सांगणार, कारण काम झाल्यावर सांगण्यात मजाच वेगळी येते. आणि काम झाल्यावर मी नगर परिषदच्या बाहेर आलो आणि अजूभाऊकडे गेलो लस्सी प्यायला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आणि मग आपल्या मेडिकलची साफसफाई करून घेतली आणि गेलो अमोलभाऊच्या दुकानात. आणि अमोलभाऊने गुढीपाडवाला नवीन दुकान सुरू केलं आणि ते म्हणजे पाणीपुरीचं. गुढीपाडवाला जायला मिळालं नाही, पण आज मात्र नक्की गेलो आणि अमोलभाऊच्या दुकानातून पाणीपुरी सुद्धा खाल्ली. तिथेच आपल्याला आपले मोठे भाऊ भेटले आणि मोठ्या भाऊला पण व्लॉग मध्ये घेऊन घेतलं. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. आणि मग मेडिकल मध्ये आपले मोठे भाऊ आले होते कलेक्शन साठी, कारण रामनवमी जवळ आली आहे आणि तयारी पण फुल जोरदार सुरू आहे. आणि रामनवमीचा ब्लॉग पाहण्यासाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका. लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.